बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या चंदू चॅम्पियन चित्रपटासाठी चर्चेत आहे। चंदू चॅम्पियन हा सिनेमा 14 जूनला रिलीज झाला आणि सर्वत्र या सिनेमाची चर्चा सुरू झाली। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रिअल लाईफ चंदू चॅम्पियन म्हणजेच मुरलीकांत पेटकर यांच्याबद्दल सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। कबीर खान दिग्दर्शित चंदू चॅम्पियन हा फ्री स्टाईल जलतरणात भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे। या चित्रपटात कार्तिकने मुरलीकांत यांची भूमिका साकारली आहे। मुरलीकांत यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1944 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथील पेठ इस्लामपूर भागात झाला। ते भारतीय सैन्यात कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर्स मध्ये शिल्पकार रँकचे सैनिक होते। सैन्यात असताना त्याने बॉक्सिंगची आवड जोपासली आणि इंडियन आर्मी कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर्स मध्ये सामील झाले। 1965 च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात मुरलीकांत यांना 9 गोळ्या लागल्या, त्यामुळे ते अपंग झाले। यानंतर त्यांनी पोहण्याचा निर्णय घेतला। जर्मनीतील हेडलबर्ग येथे झालेल्या 50 मीटर फ्री स्टाईल मध्ये त्यांनी 37.33 सेकंद वेळेसह इतिहास रचला। शिवाय ते भालाफेक आणि स्लॅलम मध्येही सहभागी झाले। विशेष बाब म्हणजे पेटकर तिन्ही स्पर्धेत अंतिम फेरीत होते। तेल अवीव इस्रायल येथे 1968 च्या पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मुरलीकांत यांची निवड झाली। या काळात टेबल टेनिसमध्ये मुरलीकांत पेटकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले। नंतर ते पुण्यातील एका टेल्कोमध्ये नोकरीला देखील होते। यावेळी ते 50 वर्षाचे होते। 2018 मध्ये मुरलीकांत पेटकर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं। मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्याबद्दल जेव्हा कार्तिक आर्यनने जाणून घेतलं, तेव्हा मुरलीकांत पेटकर यांच्यासारखी व्यक्ती खरंच अस्तित्वात आहे याबद्दल कार्तिक आर्यनचा विश्वास देखील बसला नाही। त्यामुळे लागलीच या सिनेमाला हिरवा कंदील दर्शवत कार्तिक आर्यनने सिनेमाला होकार दिला आणि आता सगळीकडे चंदू चॅम्पियन या सिनेमाची चर्चा सुरू आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्यासाठी लोकशाही फ्रेंडली या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।